मंडळी, स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका मोठ्या कुकिंग व्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आय नो, पण आज बुधवार आहे, खाण्याचा वार आहे. आज आपण बनवतोय मस्त असा बांगडा फ्राय. येस, बघू शकता आत्ताच घेतलेली आहे मच्छी. आय नो आज बाहेर शूट करते त्यामुळे आवाज फट्टे येणार आहे तुम्हाला, सो ऍडजस्ट प्लीज. चला रेसिपी दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले तर आपल्याला मच्छीला मस्त 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि साफ करून घ्यायचं आहे, मग पुढे मॅरिनेट करायचे. सो पहिले धुवून घेऊयात. सर्वात पहिले आपल्याला इथे घ्यायचं आहे लसूण. बघू शकता कसे मोठे मोठे हे सोन्याचे खडे, सोनच म्हणायला लागेल कारण आता ह्यांचं जे प्राइस आहे इट्स ऑलमोस्ट 120 रुपये पाव. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी बारीक करायची कारण चॉपरमध्ये ती बारीक करायची आहे, त्यामुळे ते अडकायला नको म्हणून रफली चॉप करायची आहे. साईडला करायचं, चॉपर घ्यायचा, चॉपरची ब्लेड अशी लावायची, त्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची. मग हे जे आपलं लसूण आहे ते टाकायचं, झाकण लावायचं आणि हे जे चॉपरचं आहे वरचं त्याला असं अनलॉक करून वरती खोलायचं आणि ह्याला चॉप करून घ्यायचं. आणि मग ह्याला असं उघडून चेक करायचं. थोडेसे मोठे मोठे चंक्स आहेत ह्याच्यात अजून लसूणचे. आवडत असतील तुम्हाला गार्लिक असं तोंडात आलेलं तर चालेल, ठेवलं तरी. मला थोडं कमी आवडतं म्हणून मी थोडं ब्लेंड करून घेते. अजून बऱ्यापैकी बारीक झालेले आहे. मच्छी इथे धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे दुनियाभरचे मसाले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी घालणार आहे पोटेंचा संडे स्पेशल मसाला, जो मी प्रत्येक जेवणात वापरते. मग गरम मसाला, हळद, मीठ आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकम आगळ. ह्याच्या सबस्टिट्यूटमध्ये तुम्ही लिंबू पण घालू शकता, पण लिंबू अवेलेबल नव्हता, कोकम आगळ अवेलेबल होतं म्हणून मी ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे चॉपरमध्ये कोथिंबीर आणि लसूण मिक्स केलं होतं, म्हणजे क्रश करून घेतलं होतं, ते पण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त त्यांना मसाज करून करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे. लाईक अ सेड, मॅरिनेट जेवढा वेळ कराल तेवढा वेळ मच्छी किंवा कुठलाही पदार्थ तुम्हाला जास्त चांगली टेस्ट देते. सो त्याला आता मस्त मॅरिनेट करून घेऊयात. मेक शुअर करा की तुमचं जे मसाला आहे ते सगळ्या प्रत्येक पीसला सगळ्या साईडनी लागलेला असेल, तर ती टेस्ट चांगली येणार. ऑफकोर्स मग त्याला मस्त झाकून ठेवायचं आणि मग मॅरिनेट करून ठेवायचं. तर फायनली आपण मच्छीला आता मस्त असं रव्यामध्ये कोट करणार आणि फ्राय करणार. त्याआधी एका साईडला पहिले आपण गॅस पेटवूयात आणि तवा गरम करून ठेवूयात. ओके, तवा इथे तापतोय तोपर्यंत आपण रवा बनवून घेऊयात. रवा बनवूयात म्हणजे हा रवा आहे, बारीक रवा घ्यायचा मच्छी फ्राय करताना. इथे आपण घेतलेला आहे आपला लाल मसाला आणि मीठ, फक्त त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे, लागेल तेवढं. सध्या मला एवढं इनफ वाटतं. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तवा आपल्या इथे तापलेला आहे, तर ह्याच्यात आपण आता घालूया तेल. कुठलाही तेल वापरू शकता. आम्ही सध्या जेमिनीचा राईस ब्रँड ऑइल वापरते. सगळीकडनं असं टाकायचं. तेल, तवा चांगला तापला होता म्हणून तेल लगेच तापलेलं आहे. सो हे जे आपण क्रश केलेलं गार्लिक आणि लसूण आणि कोथिंबीर जे आहे ती पण टाकूया त्याच्यावर. गॅस थोडा स्लो करायचा. रवा आणि आपलं मॅरिनेट केलेलं फिशला तुम्ही जेवढं मॅरिनेट जास्त वेळ कराल ऑफकोर्स तेवढा वेळ ते चांगलं लागेल. सो असं एक पीस घ्यायचं आहे, रव्यात टाकायचा, मस्त कोट करून घ्यायचं चारी साईडनी.
लसूण ब्राऊन होईपर्यंत हे असं सगळे मिक्स करून घ्यायचे, रव्यामध्ये कोट करून घ्यायचे. तवा पण थोडा घेताना मोठाच घ्यायचा, म्हणजे जास्त फिश एकसाथ फ्राय होतात ते. तर लसूण जे आहे ते मस्त असं क्रिस्पी ब्राऊन झालेलं आहे. थोडी थोडी जागा बनवत तुम्ही पीसेस ऍडजस्ट करू शकता. लास्ट 3 पीसेस राहिले तेवढे अरेंज करूया. आता ह्याला मस्त फ्राय होऊन द्यायचं. ऑफकोर्स मच्छी आहे त्यामुळे जास्त शिजवायला लागत नाही आपल्याला चिकन मटन सारखं. सो 7 to 10 minutes each side is okay. बट मेक शुअर की सगळीकडनं इक्वल कुक होईल. आता फिश आपली एका साईडने झालेली आहे. आता तिला पलटी मारायची आहे. फायनली आपली मच्छी बनवून झालेली आहे. आता त्याला मस्त असं प्लेटिंग करायची आहे. सो घरात मांजर वगैरे असल्या कारणाने मच्छी तर तिने खाऊन दिलेली नव्हती नीट, म्हणजे मला खूप आरडाओरडा करत होती ती, त्यामुळे मला आता व्हॉइस ओव्हर द्यायला लागतोय. पण मच्छी जबरदस्त झालेली, ते कमाल. आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर मच्छी एक नंबरच लागते. ह्या मच्छीमध्ये तुम्ही कुठलीही मच्छी वापरू शकता ह्या रेसिपीमध्ये तुमच्या आवडीची. आणि बनवून बघा कशी वाटते. खूप सोपी रेसिपी आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पण आणि रेसिपी पण. चला, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.